तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं की शरद ऋतूमध्ये कोकणातलं वातावरण काय असतं, कोकणातलं निसर्ग काय असतं आणि त्याची मजा कशी घ्यायची, त्याचा आनंद कसा लुटायचा, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. जर कोणी बघितली नसेल तर मागची व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्ही पाहिलंच असेल की भात शेती जवळपास सगळ्या शेतांमध्ये लक्ष लावलं तर आपल्याला समजूनच येते लगेच की भात शेती आता पूर्ण तयार झालेली आहे. पण शेतामधला जो पाणी आहे तो बाहेर काढण्यासाठी एक चर असा खोदला जातो, म्हणजे बाजूने त्या मधल्या पार्टनीच कंप्लीट पाणी जातो, त्याला चर म्हणतात. आणि आत्ता हा पाणी पाहू शकता तुम्ही. मच्छी बघा मित्रांनो, अजून मासे खूप आहेत. कॅमेऱ्यामध्ये एवढे कॅप्चर होत नाहीत पण दिसतात बघा, छोटे छोटे असे चमकणारे मासे दिसतात बघा, खवलीचे मासे दिसतात बघा. आणि शैवाल पण भरपूर आहे, त्याच्यामुळे मासे एवढे समजून येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मासे छोटे असले कारण एवढे समजून येत नाही. भरपूर असे मासे पाहू शकता, ते बाजूने तिकडे पलतात, पाहू शकता तुम्ही. हे मासे असतात ना, जेव्हा सुरुवातीचा पाऊस पडतो, आपण चढणीच्या माशांचे व्हिडिओ खूप पाहिले असतील यूट्यूबवर. तर जेव्हा हे मासे चढतात पावसाच्या सुरुवातीला अंडी टाकायला, तेव्हा अंडी टाकल्यानंतर जे मासे तयार होतात ते मासे असतात जे खड्ड्यांमध्ये शेतांमध्ये अडकलेले असतात. जेव्हा आता पूर्व नक्षत्र चालू होता, म्हणजे गणपती जेव्हा विसर्जन झाले 5व्या दिवसाचे, त्यांच्या दुसऱ्या दिवशी उत्तरा हा नक्षत्र निघाला. आणि उत्तरा नक्षत्राचं वैशिष्ट्य असं आहे की जे काही शेतातले वगैरे मासे असतात ते आपोआपच ह्या पावसामध्ये पाण्याच्या प्रवाहासोबत खाली उतरतात, म्हणजे नदीकडे जातात. कारण त्यांनाही अंदाज आलेला असतो. म्हणजे निसर्गाचा मित्रांनो तो सर्कल असतो, तो कसा असतो बघा. म्हणजे त्या माशांना सुद्धा समजतं की आता पाऊस संपत आलेला आहे, आपलं आता इथं राहणं म्हणजे शेतामध्ये राहणं आपलं धोक्याचं आहे. त्याच्यामुळे ते आपोआपच जेव्हा उत्तरा नक्षत्र येतो, जे त्यात पाऊस जेव्हा पडतो, तेव्हा त्या पावसाच्या प्रवाहासोबत जे काही खड्ड्यांमध्ये शेतात अडकलेले मासे असतात ते आपोआप नदीमध्ये उतरतात. मित्रांनो, अगोदरची व्हिडिओ होती ती आपण दुपारच्या वेळेत बनवली होती. आज आपण संध्याकाळी आता आलेलो आहोत. तर पाहू शकता संध्याकाळचं वातावरणसुद्धा कसं आहे, ते एकदम मन आकर्षित करणारे वातावरण आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, शांतता एकदम आहे, पक्ष्यांचा आवाज येत आहे आधीमध्ये. आणि मित्रांनो, आता आम्हाला एवढी सवय झाली की जेव्हा पक्षी ओरडतात तेव्हा कुठला पक्षी ओरडतो त्याच्या आवाजावरून आम्ही समजतो. आता सध्या आवाज येतोय तो पोपट ओरडतोय, पोपटाचा आवाज आहे. मित्रांनो, चिंबोऱ्या तुम्ही पाहू शकता, छोटे छोटे अशा. त्यांची पण आता वेल संपत आलेली आहे, म्हणजे काही दिवसच ते आता आपल्याला समोर दिसणार आहेत, नंतर ते जमिनीखाली जाणार. मग जेव्हा पुढल्या वर्षी पाऊस पडेल तेव्हा ते पहिल्या पावसाच्या आवाजामध्ये बाहेर येणार.
तो बघा काहीतरी खाद्य घेऊन चाललेलं आहे. त्याला आपण पाहू शकता तुम्ही, त्याला स्वतःचा बिलका सापडलेला नव्हता, आता सापडला. बिलामध्ये शिरला होता. मस्त संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळेत चालण्याचा आनंद आणि फिरण्याचा आनंद मित्रांनो वेगळाच असतो. ते अनुभवाची एक वेगळीच मजा असतं. तर मग ते छोटे छोटे 2 टोकावर पक्षी दिसतात बघा, शेंडीवाला बुलबुल याला म्हणतात. तर मंडळी बघितलं असेल तुम्ही, आता संध्याकाळची वेळ झालेली, त्याच्यामुळं शेतावरून लोक घराकडे प्रस्थान करत आहेत. आणि जशी आपण घरांकडे म्हणजे माणसं जशी घरांकडे म्हणजे संध्याकाळ झाली की घरचा रस्ता पकडतात, घराकडे जातात, तशीच पक्षी प्राणीसुद्धा जेव्हा त्यांना म्हणजे समजतं की आता संध्याकाळ झालेली आहे, आपली पण घराकडे घरट्यांकडे जाण्याची वेळ झालेली आहे, त्या पद्धतीने ते मग घरचा रस्ता पकडतात. पाहू शकता अशी रानटी फुलं अशी आहेत ना की एकदम मन तृप्त करणं, मन प्रसन्न करणं असं एकदम वातावरण पाहू शकता. मित्रांनो, हा झाड बघता ना तुम्ही, हा झाड म्हणजे आता चुकूनच कधीच तरी पाहायला भेटतो. पूर्वी अशी झाडं खूप पाहायला भेटायची, पण आता चुकूनच कधीच तरी पाहायला भेटतो. मित्रांनो, आपण कितीही मोठे कलाकार असलो, कितीही मोठे चित्रकार असलो, तरी निसर्गाच्या कलाकारी पुढे आणि त्याच्या वैशिष्ट्यापुढे आपण शून्यच आहोत. पाहू शकता अशी रंगीबिरंगी फुलं, वेगवेगळ्या प्रकारचे असे कीटक, पक्षी, म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी विचार करायला भाग पाडण्यासारखंच असं असतं. म्हणजे कितीही विचार केला तरी आपल्याला त्याच्यावर असं म्हणजे उत्तर सापडणार नाही. पाहू शकता म्हणजे जिकडं तिकडं नजर टाकाल असा नजारा वेगवेगळे आहेत. म्हणजे तो समोर दिसतो तो महादेवाचं मंदिर आहे, आपण तिकडे जाणार आहोत. तर मग पाहू शकता ही पानं पाहून तुम्हाला खूप जणांना असं नाव समजलंच असेल की आलूची पानं आहेत, पण ही जे आपण वड्या करतो आलूच्या ती पानं नाहीत, तर ही त्याच्यात आलूच आहे पण वेगळी प्रजाती आहे. ही रानटी आलूची पानं आहेत आणि ह्याच प्रकारची सेम आलूची पानं जी आपण कंदमुले खातो त्यांची सेम अशीच असतात. त्यांची चांगली भाजी होते. ती भाजीची रेसिपी आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. पाहू शकता फुलपाखरं. सीताफळीचं झाड आहे, बघू शकता तुम्ही, सीताफळ लागलेलं आहे. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, फायनली आपण आता महादेवाच्या मंदिराकडे आलेलो आहोत, म्हणजे पोचलेलो आहोत. पण वातावरण बघा मित्रांनो कसं आहे, एकदम जंगलच आहे. जिकडे तिकडे नजर लावाल एकदम निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता तुम्ही. हिरवीगार शेती, संध्याकाळ व्हायची वेळ पाहू शकता तुम्ही. फुलझाडं मित्रांनो, ही जास्वंद आहे बघा, तशी कळ्या लागल्यात त्याला. ही डबल जास्वंद असतात ती त्या पद्धतीची जास्वंद आहे. ती आलूची पानं मित्रांनो बोलत होतं ना, ती ही ह्या आलूच्या पानांच्या वाड्या बनवतात. ही
फुलंसुद्धा पाहू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो ह्या फुलांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या फुलांमध्ये मध खूप प्रमाणात असते आणि पक्षी या फुलांकडे खूप आकर्षित होतात. पूर्वी आम्हालाही वेळ होता या फुलांचा मध चुकायचा. किंगफिशर होता, आता आपल्या कॅमेरामध्ये नाही कैद झाला तो. हां तो बघा, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो फुल आहे, हात तोडला असा चुकल्यानंतर याच्यात मध सापडतो नक्कीच. तुम्ही ट्राय करू शकता आणि चांगल्या प्रमाणात त्याच्यात मध भेटते. मित्रांनो तुळशीचं झाड आहे. आयुर्वेदामध्ये खास महत्त्वाची वनस्पती म्हणून तुळशीकडे बघितलं जातं. खूप आजारांना उपयुक्त अशी तुळशी आहे. मित्रांनो ओल आहे, ओलाचं पाणी पाहू शकता तुम्ही. आमच्याकडे ओल बोलतात, काही ठिकाणी ओढा पण बोलतात, काही ठिकाणी नालं पण म्हणतात. शकतात मासे भरपूर प्रमाणात आहेत. जास्वंद, तर मित्रांनो पाहू शकता इथूनही आई केलंबा मातेचं मंदिर आपल्याला दिसतो. तर मित्रांनो फायनली आता महादेवाच्या मंदिरात आपण आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता एकदम निसर्गरम्य वातावरणात आणि डोंगरांच्या शेतांच्या कुशीत असं वसलेलं असं मंदिर आहे. मंडळी पाहू शकता तुम्ही, जिकडं तिकडं नजर लावाल म्हणजे प्रत्येक ठिकाणी याल तिथे असं थांबायचीच इच्छा होईल असं वातावरण आहे. पाहू शकता तुम्ही. अजून आपण जरी जसं जसं पुढे जाऊ तसं तसं एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि पाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला आता प्रश्न पडलेला असेल की ह्या शेतांमध्ये ह्या पिशव्या का बांधलेल्या आहेत. तर जेव्हा उंदीर वगैरे शेतामध्ये लागतात, कारण भाताचे आपले जे भात तयार झालेले आहेत त्यांचं रोपटं तोडतात, त्याच्यासाठी त्यांचा त्या भाताचं म्हणजे त्या रोपट्यांचं संरक्षण करण्यासाठी त्याच्यावर उपाय म्हणून ह्या पिशव्या बांधल्या जातात. तर मंडळी पाहू शकता तुम्ही, मासेमारीसाठी काही माणसं आलेले आहेत. संध्याकाळची वेळ झालेली आहे, सगळीच आपले घराकडे प्रस्थान करत आहेत. पक्षीसुद्धा आपल्या घरट्यांकडे प्रस्थान करत आहेत. त्याच्यामुळे आपणही आता जास्त वेळ घेणार नाही, आपणही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. वातावरण बघा. सूर्य मावळतीचा नजारा बघा. की शेतातलं जेव्हा पाणी काढायची वेळ येते, जेव्हा तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की जेव्हा भात तयार होतो आणि शेतात जेव्हा भरपूर प्रमाणात पाणी असतो तेव्हा त्या पाण्याची एक गरज नसतो. आता कारण शेती जवळपास झालेली आहे, पूर्ण पीक आलेलं आहे त्याच्या आणि ते पूर्ण तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे आता पाण्याची काही आवश्यकता नाही आहे. म्हणून तो पाणी बाहेर काढण्यासाठी हा उपाय केला जातो. ह्याला चर म्हणतात मित्रांनो.
हा मधल्या भागातून आजूबाजूने कडेने असं पाणी जसं काढता येईल त्या पद्धतीने पाणी काढला जातो, पाहू शकता मित्रांनो. भलेही शहरांमध्ये 4 पैसे जास्त मिळत असतील, पण असा आनंद हा फक्त गावाकडेच मिळतो. म्हणून मित्रांनो, आम्हाला असं गाव सोडून शहरांमध्ये राहायची इच्छाच होत नाही. पाहू शकता आता तुम्ही. मागाशीच सगळीकडे आपण शेतं बघितली, ती जवळपास पूर्ण तयार झाली होती, पण हे शेत अजूनही हिरवंगार आहे, पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाकी शेतं तयार झालीत आणि हे अजून तयार का नाही झाले, हिरवंच काय? तर मित्रांनो, हे पीक वेगळं आहे, त्याच्यामुळे ते हिरवंगार आहे. अजून ह्याला पीक पूर्ण तयार व्हायला अजून थोडे काही दिवस जास्त लागतील.